मित्रांनो, ईश्वरीला आणि तिच्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ईश्वरीचे बाबा आता ईश्वरीच्या आईला म्हणजे सुप्रियाला खूप मोठा क्ल्यू देणार आहेत. तो क्ल्यू कोणता तेच आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, इथे आता ईश्वरीच्या बाबांना बोलता येत नाही, त्यामुळे ते बाराखडीद्वारे सगळं काही सांगू शकतात. जिथे आपण बोट ठेवू तिथं ते शब्द डोळे झाकून मिसकून हा बोलतात. तेव्हा आता ईश्वरीच्या आईला ते सांगतात की त्या जे आहे त्या ड्रॉवरमध्ये तिथून बाराखडी घे आणि मी तुला एक क्ल्यू सांगतोय, तो मात्र तू मला लिहून दाखव. तेव्हा ते बाराखडीवर बोट ठेवतात आणि तेव्हा ते डोळे मिचकवत तिला एक क्ल्यू देतात. तो क्ल्यू म्हणजे असा की त्या सुप्रियाने नाव लिहिलेलं असतं की अशोक सातभाई पत्रकार. म्हणजे आता ईश्वरीच्या बाबांना हे सांगायचंय की तुमची तेव्हाची जी न्यूज छापली होती ती या पत्रकाराने छापली होती, म्हणजेच याला कुणीतरी छापायला लावली असेल. त्यामुळे याला नक्कीच माहीत असेल की या कारस्थानामागे कोण आहे. त्यामुळे आता ईश्वरीच्या आईला खूप मोठा क्ल्यू भेटलेला आहे, तो म्हणजे पत्रकारा थ्रू आता ती या गोष्टीच्या मुळापर्यंत नक्कीच जाऊ शकते. इकडे ईश्वरी अर्णवला समजायचा प्रयत्न करत आहे, कारण अर्णवला खूप मोठी गलतफहमी झालेली आहे की ईश्वरीला आणि ईश्वरीच्या आईला या दोघींनाही सगळं काही माहीत होतं. ईश्वरीच्या आईने ईश्वरीला आधीच सांगितलं होतं आणि तरी त्यांनी माझ्या आयुष्यात आणि माझ्या बाबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आता तिच्या आईने तिच्या मुलीला पाठवून माझंही आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्लॅन बनवलाय. परंतु जसं की तसं नाहीये. ईश्वरीला 2 दिवसापूर्वीच ही गोष्ट कळली. ती बिचारी खूप मोठ्या शॉकमध्ये गेलेली आहे. परंतु अर्णवची ही गलतफहमी दूर करण्यासाठी ती बिचारी टेप रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करून अर्णवला हेच सांगायचा प्रयत्न करत आहे की मला काहीच माहीत नव्हतं, मला हे सुद्धा 2 दिवसाआधीच कळलं आणि मीही शॉकमध्ये आहे. परंतु अर्णवला मात्र हे मानायचंच नाहीये. अर्णवला खूप मोठा गलतफहमी म्हणजे गैरसमज झालेला आहे. त्याला असं वाटतं की ईश्वरीला सगळं काही माहीत होतं आणि याच गोष्टीमुळे त्या दोघांमध्ये खूप भांडणं होत आहेत, थिणग्या पेटत आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा हा नीच मूर्ख माणूस राकेश घेत आहे. त्याला असं वाटतंय की ईश्वरी एकटी पडली आता, त्यामुळे तिला माझ्या सपोर्टची गरज आहे, म्हणून तो तिच्या मागे पुढे करत आहे. तिला धमकी देत आहे, माझी इंदोरी, माझी मिस, माझी जिलेबी म्हणून तिच्या मागे मागे हिंडत आहे. परंतु ईश्वरी एकटी जरी असली तरी ती कमजोर नाहीये. तिच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, हिंमत आहे. ती आधी घाबरत होती त्याला, त्या नीच राक्षसाला, परंतु अर्णवमुळे तिच्यामध्ये खूप ताकद आली. त्यामुळे ती आता त्याला गचांडत, त्याला खाली पाडत त्याला बोलते की तुझ्यासारख्या नीच वाईट माणसाच्या सपोर्टची मला गरज नाहीये. अरे स्वतःला आधी तुला सपोर्ट घे, तुला सपोर्टची गरज आहे, मला नाही. आणि आता इकडे मात्र इथे घरच्यांना काहीही माहीत नसताना घरचे आता त्यांच्या हनीमूनची तयारी करत आहे. त्या बिचाऱ्या ईश्वरीला नकाशावर बोट ठेवायला लावलेला आहे आणि आता तिने दुबईवर बोट ठेवलेला आहे आणि आता ते दुबईला तुम्ही हनीमूनला जावं अशी घरच्यांची इच्छा आहे. म्हणजे घरचे कोण, म्हणजे आपली अंजली आणि आजी, बाकी कुणाची इच्छा असणार आहे. तर आता इकडे मात्र ईश्वरी हेच अर्णवला सांगायला आलेली आहे की अर्णव सर, अहो आपल्यामध्ये भांडणं आहेत हे घरच्यांना माहीत नाही आणि त्यामुळे त्यांनी आपल्या काय बोलतात हनीमूनची तयारी केलेली आहे. पण अर्णव तिला बोलत आहे की तू काही ना काही कारणास्तव माझ्यासोबत बोलायला येऊ नको, काही कारण घेऊन मला तुझ्यासोबत नाही बोलायचं. आणि तो रागाने तिला ढकलून देतो आणि बिचारीला हाताला खूप लागतं. आता अर्णव तिला मलमपट्टी करणार की तिला तसंच सोडून निघून जाणार आणि घरच्यांच्या प्लॅन प्रमाणे ते दुबईला हनीमूनला जाणार की नाही, काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.